नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेबद्दल आज एक आनंदाची बातमी आहे। तर अखेर आज नमो शेतकरीचा 7वा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये 2000 रुपयाची रक्कम आहे, जी की हप्ता इथं अखेर आता जमा झालेला आहे। तर आता ज्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता जमा जर झालेला नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता पीएम किसानचा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला होता, त्या पाठोपाठच आता नमोचा हप्ता सुद्धा आज जे की आजपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पाठवलेला आहे। तर तुमच्या खात्यामध्ये जे की नमोचा हप्ता जमा झाला की नाही 7वा हप्ता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आता ज्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळालेला नसेल तर अशाने काय करायला पाहिजे, सर्वात पहिले तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही। ज्या बँक पासबुकला तुमचं डीबीटी लिंक असेल तर अशांमध्ये तुमचे पैसे इथं पाठवलेले असेल। त्यानंतर दुसरं म्हणजे तुम्ही नमो शेतकरीच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन चेक करून घ्या। तर तिथून तुम्ही तुमच्या आधार नंबर टाकून मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर, तर रजिस्ट्रेशन नंबर कशा पद्धतीने काढायचा यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर लगेच पहा। त्यानंतर आधार नंबर थ्रू किंवा मोबाईल नंबर टाकून सुद्धा तुम्ही तुमचा नमो शेतकरी योजनेचा स्टेटस तुम्ही इथून चेक करता येणार आहे। तर आता जे की पीएम किसानचा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली होती, तर अशा सर्व शेतकरी बांधव यामध्ये पात्र ठरलेले आहेत। तर आजपासून जे की सकाळपासूनच सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा जो काही 7वा हप्ता आहे ते अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पाठवण्यात आलेला आहे। व तुमच्या खात्यामध्ये जर नमोचा हप्ता जमा झालेला नसेल तर तुम्हाला तक्रार करून सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता इथं मिळवता येणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, नमो शेतकरी योजनेचे जे काही पैसे आहेत ते 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता अखेर इथं जमा झालेला आहे। तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।